नमस्कार. तनुजाच रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजची जी रेसिपी आहे अगदी स्पेशल आणि अगदी औषधी गुणधर्म असलेली आहे भाजी. तर आज मी शेवग्याच्या फुलांची भाजी करणार आहे. तर गावी गेले होते आणि तेव्हाच हे व्हिडिओ ओपन केले. तर मी शेवग्याची जी फुलं आहेत तर ते काढून घेतलेत आणि येताना ते फुलं आणले होते आणि आणल्यानंतर अगदी लगेचच भाजी बनवावी लागते, नाहीतर ते सुकले जातात आणि त्याची भाजी एवढी टेस्टी नाही होणार. म्हणून मग लगेचच आल्यानंतर ज्यावेळेस येणार आहे त्याच वेळेस ते मी तोडून घेतले होते आणि आल्यानंतर मी ते त्याची लगेच भाजी बनवली आहे. तर अतिशय टेस्टी आणि अगदी औषधी गुणधर्म असलेली ही भाजी आहे. तर जर तुम्हाला शेवग्याची फुलं मिळाली तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा. तर सर्वात आधी तर शेवग्याची फुलं आहेत तर ती स्वच्छ धुवून पाण्यामध्ये ठेवली होती मी आणि त्याच्यानंतर एका कढईमध्ये तेल घेतलं 2 चमचे. तेल छान गरम झालं की जिरे मोहरी टाकली आहे आणि जिरे मोहरी छान फुलले की त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला एक मध्यम आकाराचा कांदा घेतलाय. तर कांदा थोडासा जास्त लागतो या रेसिपीसाठी, त्यामुळे त्याची टेस्ट खूप छान येते. तर मी एक मध्यम आकाराचा कांदा घेतलाय आणि फुलं पण अगदी एक वाटीभर इतकी फुलं होती आणि कांदा अगदी छान असा थोडासा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर बघू शकता आणि त्यानंतर मसाले ऍड करायचे. त्यामध्ये हळद पावडर, जिरे पावडर, मीठ चवीपुरतं आणि हा जो घरगुती कांदा लसूण मसाला आहे तर तो टाकलाय. त्यानंतर लसूण आणि खोबरं. तर आमच्याकडे सातारा भागामध्ये लसूण खोबरं आणि शेंगदाण्याचं कूट हे प्रत्येक भाजीसाठी वापरलं जातं. अगदी प्रत्येक भाजीला, सुक्या भाजीला तर शेंगदाण्याचं कूट हे वापरलं जातं आणि प्रत्येक भाजीसाठी आम्ही लसूण खोबरं पण वापरतो. तर सर्व जे मसाले आहेत तर ते छान असे परतून घ्यायचे, चांगले भाजून घ्यायचे आणि त्याच्यानंतर थोडंसं तेल सुटायला लागलं की त्यामध्ये जी फुलं आहेत ती धुवून घेतलेली स्वच्छ शेवग्याची तर ती ऍड करायची आहेत आणि हे सर्व जे मिश्रण आहे तर ते छान असं एकत्र मिक्स करून घ्यायचंय. फुलांमध्ये सर्व मसाले जे आहेत तर ते छान एकजीव करून घ्यायचे, एकत्र करून घ्यायचे. एक 2 ते 3 मिनिट आपल्याला हे छान मिश्रण परतून घ्यायचंय. तर बघू शकता तुम्ही आणि त्यानंतर त्यावर झाकण ठेवून देणार आहे. थोडीशी वाफ देऊन एक 2-3 मिनिट वाफ देऊन घेणार आहे. तर खूप छान चवीला अतिशय टेस्टी अशी लागते. अगदी लहान पासून मोठ्यांपर्यंत सर्वांना